हॅलो स्टुडंट, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 10चा अल्जेब्रा पार्ट 1चा प्रॅक्टिस सेट 3.3 बघणार आहोत ॲरिथमॅटिक प्रोग्रेशनमधून. त्यातला आपण प्रॉब्लेम 7 पाहणार आहोत. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता हा सम खूप वेळा एक्झाममध्ये विचारला गेला आहे. आता या सममध्ये काय विचारले आपल्याला, इन ॲन AP sum of 3 consecutive terms is 27 and their product is 504. Find the terms. ओके, त्यांनी आपल्याला टर्म्स कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स अज्युम करायला सांगितले आहेत की a मायनस डी ए अँड ए प्लस डी. ओके, आता आपण प्रॉब्लेमचं सोल्युशनकडे जाऊया. ओके, आता त्यांनी काय सांगितले आपल्याला की इन ॲन AP सम ऑफ 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज 27. 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्मचा सम किती आहे? 27. समचा अर्थ काय असतो? ॲडिशन. ओके, आणि आपल्याला त्यांनी सम ऑलरेडी इथे दिलेले आहेत, ए मायनस डी ए आणि ए प्लस डी. तर ह्यांची जी ॲडिशन आहे ती किती असणार आहे? 27. तर आपण ह्याचं सोल्युशन पाहूया. आपण कसं सोल्युशन लिहिणार ह्याचं? फर्स्ट ऑफ ऑल आपण लिहिणार 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आर ए मायनस डी ए अँड ए प्लस डी. ओके, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन काय सांगितलं आहे की या 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्मचं सम किती आहे? 27. देअरफॉर ए मायनस डी प्लस ए प्लस डी इज इक्वल टू 27. ओके, नंतर आपण ब्रॅकेट ओपन केलं, ए मायनस डी प्लस ए प्लस ए प्लस डी इज इक्वल टू 27. इथे प्लसचं साईन असल्यामुळे आपल्याला इझी जाणार आहे. मग आता हा मायनस डी आणि हा प्लस डी हा कॅन्सल झाला. आता इथे किती ए आहेत? 1 2 3, म्हणून आपण किती लिहिलं? 3a. 3a इज इक्वल टू 27. आता 3 आणि एमध्ये काय रिलेशन आहे? मल्टिप्लायचं. त्यामुळे इक्वल टू साईनच्या इथे गेल्यावर 3 कुठे जाणार? डिवाईडला. ओके, मग देअरफॉर a इज इक्वल टू 27/3. देअरफॉर 3 1 जा 3, 3 9 जा 27. देअरफॉर एची व्हॅल्यू किती आली आपली? 9. ओके, आता अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन बघूया. सेकंड कंडिशन काय सांगितलं आहे त्यांनी की देअर प्रोडक्ट इज 504. याच 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्मचं प्रोडक्ट किती आहे? 504. पहिल्या कंडिशनमध्ये सांगितलेलं की त्यांची ॲडिशन 27 आहे. आता त्यांचं प्रोडक्ट किती आहे? 504. प्रोडक्ट म्हणजे त्यांचा गुणाकार, त्यांचं मल्टिप्लिकेशन किती आहे? 504. देअरफॉर ए मायनस डी इंटू ए प्लस डी इज इक्वल टू 504. याच 3 टर्म घेतल्या ज्या त्यांनी आपल्याला अज्युम करायला सांगितलेल्या. ओके, मग ए मायनस डी इंटू एची व्हॅल्यू किती आली आपली? 9. त्यामुळे एची व्हॅल्यू 9 इथे टाकली. इंटू ए प्लस डी इज इक्वल टू 504. आता हा 9 इथे मल्टिप्लायला आहे अगेन. मग इक्वल टू साईनच्या इथे गेल्यावर काय होईल? तो डिवाईडला जाईल. मग ए मायनस डी इंटू ए प्लस डी इज इक्वल टू 504 डिवायडेड बाय 9. आन्सर किती येणार? 56. ओके, मग आता आपलं काय सोल्युशन आलं इथे? ए मायनस डी इंटू ए प्लस डी इज इक्वल टू 56. आता हे जे आहे आपलं ए मायनस डी आणि ए प्लस डी हा कुठल्या फॉर्म्युलाशी रिझेंबल खातोय? तर एक सम आहे आपलं, एक फॉर्म्युला आहे आपला ए मायनस बी इंटू ए प्लस बी. ह्याचं आन्सर काय आहे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता इथे एच्या जागी कोण आहे? एस आहे, देअरफॉर ए स्क्वेअर. आणि बीच्या जागी कोण आहे? इथे डी आहे, म्हणून मायनस डी स्क्वेअर. सेम आपण या फॉर्म्युलाच्या फॉर्मॅटमध्ये हे लिहिलं आहे, ए स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 56. अगेन एची व्हॅल्यू किती होती आपली? 9. मग देअरफॉर 9चा स्क्वेअर मायनस डीचा स्क्वेअर इज इक्वल टू 56. मग 9चा स्क्वेअर किती आला? 81. मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 56. आता हा 56 इथे प्लस आहे, इथे आल्यावर काय होणार? मायनस. आणि हा डी इथे मायनस आहे, इथे गेल्यावर काय होणार? प्लस. देअरफॉर 81 मायनस 56 इज इक्वल टू डी स्क्वेअर. 81 मायनस 56चं आन्सर किती आलं? 25. देअरफॉर डी स्क्वेअर इज इक्वल टू 25. देअरफॉर डी किती आला आपला? प्लस ऑर मायनस 5.
ओके, आपल्याला आता ए पण भेटला आहे आणि डी पण भेटला आहे. मग आपण 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स काढू शकतो. देअरफॉर द 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आर, पहिल्या कंडिशनमध्ये आपण काय घेणार, ए इज इक्वल टू 9 अँड डी इज इक्वल टू आपण +5 घेऊया. आणि 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स काय दिले ते आपल्याला, ए मायनस डी ए प्लस डी, ए मायनस डी ए प्लस डी. मग एची व्हॅल्यू काय होती 9, ती मी 9 घेतली. आपण डीची व्हॅल्यू काय घेणार आहोत, +5. मग ए मायनस डी, देअरफॉर 9 - 5, आन्सर किती आलं 4. देन सेकंड टर्म काय होती ए, म्हणून 9 ॲज इट इज. थर्ड टर्म काय होती ए प्लस डी, मग 9 + 5, आन्सर किती आलं 14. या व्हॅल्यू कधी आल्या, जेव्हा आपण डी इज इक्वल टू +5 घेतलं. आता आपण डी इज इक्वल टू -5 घेऊया. मग ए मायनस डी इज इक्वल टू 9, हा मायनसचा मायनस आणि -5. मग मायनस मायनस काय झालं प्लस. मग 9 + 5, आन्सर किती आलं 14. आणि एची व्हॅल्यू किती आहे 9, मग ही 9. देन ए प्लस डी 9 आणि डीची व्हॅल्यू किती घेतली आपण -5. 9मधून 5 गेले 4, मग आन्सर किती आलं 4. 14, 9 आणि 4. देअरफॉर त्या 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स कोणत्या आहेत, जेव्हा आपण +5 घेणार तेव्हा 4, 9, 14 आणि जेव्हा आपण -9 घेणार तेव्हा 14, 9, 4. ओके, या प्रकारे हे 7वं सम आपण सोडवलेलं आहे. हे सम एकदा बोर्डच्या एक्झामला विचारलं गेलं आहे, त्यामुळे या समची नीट प्रॅक्टिस करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.